मयुरी जगताप हिच्या आईकडून महिला आयोगाकडे 7 महिन्यापूर्वीच तक्रार। नोव्हेंबर 2024 मध्ये लिहिलेल्या पत्रावर कारवाई नाही। मयुरी प्रकरणात राज्य महिला आयोग गुत्त्यात। मयुरीच्या प्रकरणामध्ये महिला आयोगाने हलगर्जीपणा केल्याचा रुपाली ठोंबरे पाटील यांचा आरोप, तर राष्ट्रवादीमधूनच रुपाली चाकणकर यांच्या चौकशीची मागणी। महिला आयोगाच्या अध्यक्षपदाला रोहिणी खडसेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। वैष्णवी हगवणेंच्या मृत्यू प्रकरणानंतर खडसे आक्रमक। रुपाली चाकणकर यांचा माज वाढत चाललाय। राज्य सरकारने चाकणकरांचा राजीनामा घ्यावा। रोहिणी खडसे यांच्यानंतर किशोरी पेडणेकर यांच्याकडून राजीनाम्याची मागणी। वैष्णवी प्रकरणात सहभाग आढळल्यास कारवाई करणार उपमुख्यमंत्री अजित पवारांची सुपेकरांना सक्त ताकीद। रुपाली ठोंबरे पाटील यांची माहिती। ऑडिओ क्लिप ऐकवत अंजली दमानी यांचे सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप। आयजी सुपेकर यांनी निलेश चव्हाणला बंदुकीचा परवाना दिला। अंजली दमानिया यांचा आरोप। 2 वर्षापूर्वीही वैष्णवीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं उघड। 27 नोव्हेंबर 2023 ला कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न। बावधन पोलीस ठाण्यामध्ये हगवणे कुटुंबियांची चौकशी। वैष्णवीचा पती शशांक, सासरा राजेंद्र आणि सासूची चौकशी। फरार काळामध्ये हगवणे पिता पुत्राचं कर्नाटक सीमेवरील हेरिटेज रिसॉर्टमध्ये वास्तव्य। कर्नाटकातील माजी आमदार वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील याच्याकडून रूमचं बुकिंग। कसपटे कुटुंबियांना धमकावणारा निलेश चव्हाण पोलिसांसमोर सरेंडर होणार। सूत्रांची माहिती, पोलिसांकडून निलेशचा भाऊ आणि वडील यांची चौकशी। फरार निलेश चव्हाणचा कमरेला बंदूक लावून नाचत असल्याचा व्हिडिओ समोर। निलेश चव्हाणवर वैष्णवीच्या माहेरच्यांना धमकावल्यानं गुन्हा दाखल। वैष्णवी हगवणेला लग्नात दिलेलं 51 तोळे सोनं बँकेकडे गहाण। कसपटे कुटुंबानं दिलेलं सोनं हगवणे कुटुंबानं गहाण ठेवल्याची माहिती। एनडीए मधील घटक पक्षांची उद्या सकाळी दिल्लीमध्ये महत्त्वपूर्ण बैठक। भाजप शासित आणि एनडीएच्या घटक पक्षाचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या बैठकीमध्ये सहभागी होणार। मनसेसोबत ठाकरे दिलसे युती करणार। युतीनंतर नात्याचीही जोड देणार। पडदा कधी उघडायचा ते दोघं भाऊ ठरवतील। राज उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर राऊतांची स्पष्टोक्ती। राऊतांनी राज ठाकरे यांच्या घरी कॉफी पिण्यासाठी यावं। त्यांची गाडी कुणी फोडणार नाही याची जबाबदारी माझी। प्रकाश महाजन यांच्याकडून राऊतांना निमंत्रण। लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विकास विभाग निधी देणार। मे महिन्यासाठी 335 कोटी 70 लाखांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला। पुण्याच्या खराडीमधील प्रसिद्ध हॉटेलमध्ये पोलिसांची छापेमारी। सायबर फ्रॉडचे मोठे रॅकेट उघडकीस। 100हून अधिक जणांची धरपकड। अनेक तरुणींचाही सहभाग। बुलडाण्यामधील मलकापूरमध्ये कारमधून 1 कोटी 97 लाखांची रोकड जप्त। गोपनीय माहितीच्या आधारे बुलडाणा पोलिसांची कारवाई। नंदुरबारहून शिरपूरला जाणाऱ्या बसमधील कंडक्टरचा उर्मटपणा समोर। बस कंडक्टर आजी आजोबांना खाली उतरवत असतानाचा व्हिडिओ व्हायरल। मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर रेल्वेवर ठाणे ते वाशी दरम्यान ब्लॉक असेल। इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी क्रिकेट संघाची धुरा। शुभमन गिलच्या खांद्यावर ऋषभ पंत उपकर्णधार, तर करुण नायरचं पुनरागमन। 20 जून पासून 5 सामन्यांची कसोटी मालिका। अभिनेते मुकुल देव यांचं निधन। वयाच्या 54व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। दसक चित्रपटामधून अभिनय क्षेत्राची सुरुवात केली होती। ठाण्यामधील कळवा येथील 21 वर्षीय तरुणाचा कोरोनाच्या प्रादुर्भावाने मृत्यू। 22 मे रोजी संबंधित तरुणाला उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं।